करो करो। चलो पीछे आ जाओ। वेट 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 गाइस। लेफ्ट में आपके भाई Next, I want to invite Mr. Suraj Haricharan Sadani ji, who is the founder of Arjun Jadhav ji. Mr. Rahul Arjun Jadhav ji, who is the founder. Next, I want to invite Mr. Ashok Kumar Sinha, who is the founder and chairman of Sigma Properties and Assets Management. Corday, who is the founder and chairman of Krushi Global Foods. Mr. Dhananjay Kamble ji, who is the founder and chairman. And next, I want to invite Mr. Ratnesh Misra ji, who is the founder and chairman of Goodall Services Business. Mr. Ratnesh Misra ji, who is the founder and chairman of MKS Makeup and Hair Academy. Desmukh, who is the founder and chairman of Swaranjali Fashion Hub. Next, I want to invite Mr. Sachin Pudle ji, who is the life coach. Please come on the stage and take this speech. Thank you so much, sir. Please come on the stage. Mr. Vedant Devidas Naik, sir, please join. बाय चल 50 मिनट तो बनता है यार सर रुक जा फ्रेम till that में हाँ या एक्चुअली मैं जहाँ भी जाता हूँ तो ये मुझे बोलना ही पड़ता है डायलॉग्स। तो आज मुझे लग रहा था मैं बच गया लेकिन इन्होंने पकड़ लिया। एनीवे कोई बात नहीं। ये फिल्म जो टेन्शन फ्री, आज मी टेन्शन फ्री होऊन जाते। ॲक्च्युली एक वेळ अशी होती की मी डिप्रेशनच्या गोळ्या पण घेत होते, पण ज्यावेळेस सरांच्या संपर्कात आले, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं किंवा माइंड फ्रेश पण आपण कसं करू शकतो किंवा पॉझिटिव्हिटी काय असती ते मी ह्या सरांकडून शिकले। आणि म्हणतात ना, आता मला हा सेमिनार अटेंड करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती माझ्यासाठी। कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस सरांनी विचारलं की 3 दिवसाचं सेमिनार आहे, माझ्या पुढे आव्हान उभं राहिलं, यार नवऱ्याला कसं कन्व्हिन्स करू, नवरा लगेच थोडंच हा म्हणणार आहे। 3-4 दिवस मी घेतले, पण म्हणतात ना, जर आपल्या भावना चांगल्या असेल तर बरोबर मार्ग दिसतो। कदाचित त्या मार्गामुळे एक इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती माझी जागृत झाल्यामुळे कदाचित मी इथपर्यंत आले। लग्नानंतर पहिल्यांदा नवऱ्याला सोडून एकटी आले आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी। तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर मी तेवढंच उत्तर देणार आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही विचारायचे। ओके, डन, स्टार्ट। आजच्या सेमिनारबद्दल आपण काय बोलू इच्छिता, काय नवीन आपल्याला इथून शिकायला मिळालं? सर, मी बिलीव्ह करू शकत नाही, एक्सपेक्ट नव्हतं त्याच्या पलीकडे। आणि देवीदासजीबद्दल काय बोलू इच्छिता? देवीदासजी सर जे आहेत त्यांनी जो तळागाळातला जो समाज आहे, उद्योग जगातला जो समाज आहे किंवा उद्योग जगातला जो सामाजिक वर्ग जो आहे, जो उद्योजक आहे छोटा, त्याच्यासाठी ज्याप्रमाणे प्लॅटफॉर्म पाहिजे तो त्यांच्याकडे आहे। आणि ह्या सेमिनारमध्ये जेव्हा आपण पैसे भरून पार्टिसिपेट करतो, काहीतरी शिकायला येतो आपल्याला, तर आपल्याला वर्थ वाटतो त्याच्यावर 100% वर्थ पडतो। तुमच्याकडे जर का माइंड कन्सेप्ट जर का तुमचा प्रॉपर जर का पॉझिटिव्ह नसेल तर तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करा, तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही। तुम्हाला वर्थ प्राप्त करण्यासाठी या सेमिनारमध्ये या जो आज 4 दिवसाचा जो प्रोग्राम झाला याच्यामध्ये तुम्हाला तेच तर मिळालं। तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप महत्त्वाची आहे आणि ती जर का तुमच्याकडे नसेल आणि काही उपयोग नाही आहे, मग ही कुठे मिळणार? जसं एखादी गोष्ट आपण मागण्यासाठी बाबा हे कुठे मिळणार, तर देवीदास नाईक सरांकडे, म्हणजे तुम्हाला त्याच ठिकाणी जावं लागेल, त्याच प्लॅटफॉर्मवर जावं लागेल। कुठलीही वस्तू कुठेही मिळणार नाही।
थँक्यू सर. आणि आपण आज सेमिनार अटेंड केला त्याबद्दल थोडं. Myself Arvind Deshmukh. I am a founder and director IG Forgecast India Private Limited. Regarding this 4 days seminar of the Devidas Groups of Company arranging at the Lonavala, as the learning के बारे में मैं चाहता हूँ कि सबको अंडरस्टैंड हो जाए. तो बिजनेसमैन और बिजनेस एक चक्रव्यूह है और वो चक्रव्यूह में जो MD फाउंडर जो भी डायरेक्टर है वो काम करता है वो अभिमन्यु है. और हर अभिमन्यु बिजनेस में आना तो चाहता है लेकिन उसको जब भी कोई हजार्ड्स आते हैं वो निकल नहीं सकता. तो ये हजार्ड्स से निकलने के लिए जो रोल देवीदास सर यहाँ पे प्ले कर रहे वो उसके लिए वो श्री कृष्ण का रोल वो बिजनेसमैन के लिए प्ले कर रहे. यही मैं ये इससे बोलना चाहूँगा. और 4 दिन के सेशन में जो भी अच्छी लर्निंग्स हुई वो एज ए श्री कृष्ण के गाइडलाइन में देवीदास सर वो वहाँ पे रोल प्ले कर रहे. यही और उनके लिए मैं उनका धन्यवाद अदा करता हूँ. और सभी जो नए इंटरप्रेन्योर्स है वो जो यहाँ पे आए हैं और जो आना चाहते हैं, जो नया स्टार्टअप अपना क्रिएट करना चाहते हैं, गवर्नमेंट सबको बहुत सारी स्कीम्स के ज़रिए जो ये देता है, सब सपोर्ट देता है. बहुत सारी स्कीम्स है गवर्नमेंट की. तो मैं उनको सबको वेलकम करता हूँ कि आप सब यंग जनरेशन स्टार्टअप के इसमें बिजनेस में आए और सभी को धन्यवाद देता हूँ. आपने क्या क्या सीखा? मैंने माइंड के बारे में सीखा. जो माइंड का यूज बिजनेस में किस टाइप से होता है. किसी कस्टमर को अपने पास में फोकस करना है तो क्या स्ट्रैटेजी के लिए अपन कैसे जाना चाहिए, क्या होना चाहिए, बॉडी लैंग्वेज क्या होनी चाहिए, टच पॉइंट क्या होते हैं और उसका माइंड क्या कहता है, अपने बारे में सोचने के बारे में वो अपन को बिज़नेस देगा या नहीं देगा. वो जब बिज़नेस देता है अपन को तो उसके दिल में 100 सवाल रहते हैं. छोटी इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्री, लार्ज स्केल इंडस्ट्री में हर किसी का एक अलग व्यू रहता है. अगर कोई कार का पार्ट बनता है तो वो ये सोचता है कि मेरे पास ये 100 रुपये का पार्ट मुझे दे रहा है तो मैं इसका 100 रुपये का पार्ट इसके लिए है. लेकिन वो जब 20 लाख की गाड़ी में बैठता है या 30 लाख की गाड़ी में बैठता है तो वो उसका 100 रुपये का पार्ट की वैल्यू 30 लाख की गाड़ी के बराबर होती है. और वो गाड़ी अकेली नहीं बनती, गाड़ी कन्वेयर पे चलती है और ऐसे उसके पीछे 2000, 200, 500 गाड़ियाँ बनती है. तो उसके कन्वेयर की कॉस्ट और उसके लॉट की कॉस्ट ये करोड़ों अब्जों में होती है. तो वो सबसे पहले वो सोचता है कि ये जो मेरे लिए काम करने वाला है ये किस टाइप का बंदा है. सो ये स्ट्रैटेजी, ये माइंड गेम है और हम उसको कैसा रिस्पॉन्ड करते हैं ये बहुत ही इम्पोर्टेंट है बिजनेस में. सबको ये लर्निंग लेनी चाहिए. हर बिजनेस इतना आसान नहीं है, ये सबसे बड़ा दिक्कत पॉइंट है. थैंक यू. मराठीमध्ये कम्फर्टेबल की हिंदी? मिक्स चालेल. मिक्स बोला कारण सर्व ऑडियन्ससाठी. सो हॅलो, आजची सेमिनार के बारे में मी पारुल पाटणकर, ठाणा, मुंबई इथून आली आहे. आणि हे जे 4 डेज सेमिनार आहे ना, स्पिरिच्युअल बिझनेस कोचिंग, द स्पिरिच्युअल बिझनेस कोचिंग हा जो वर्ड होता ना त्या क्युरिओसिटीमध्ये मी इथे आली. आणि गेल्या 4 दिवसात जसं सरांनी शिकवलं आहे की स्पिरिच्युअल बुक्समध्ये सगळं आपलं लिहिलेलं आहे पण ते बिझनेसशी आपण कनेक्ट करत नाही कारण आपल्याला ते माहितीच नाही आहे. सो सरांनी माइंडसेट कसा चेंज करायचा, त्या बुक्समधनं रेफरन्स पॉईंट टच करून कसं आपण आपल्या बिझनेसला अप्लाय करू शकतो. आणि आपला बिझनेस जर त्यांनी दाखवलेल्या फक्त जे ब्लूप्रिंट दिलं आहे त्याला आपण ब्लाइंडली जर फॉलो केलं, तुमचा बिझनेस 10x होण्यापासून तुम्ही स्वतः पण नाही थांबवू शकत. आणि सरांचा जो ब्लूप्रिंट आहे तो बघून एक्झॅक्टली कळतं की त्यांच्या कंपनीत तो ब्लूप्रिंट 100% इम्प्लाय करतायत. कारण एक पण टीम मेंबर इकडे तिकडे कुठे जात नाही. सगळे आपापले रोल्स करेक्टली करतायत, आपापल्या पोझिशनवर करेक्टली आहेत. त्यांचा जो ब्लूप्रिंट आपण आपल्या बिझनेसमध्ये लावला तर आपल्याला हायेस्ट लेवल ऑफ आवर बिझनेस पोचायला अजिबात वेळ लागणार नाही. अँड आय एम रिअली थँकफुल की मी इथे आली, सरांचं गायडन्स मला मिळालं. And looking forward to continuing my journey with Devidas sir.
थँक्यू. आणि मी पुण्यातली आहे. बिझनेसबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे मी खरं म्हणजे नोकरी व्यवसायात होते आणि सुरू केलं बिझनेस कोविडनंतर, पण तो कसा करायचा, काय असतं त्याच्यामध्ये ते काहीच माहीत नव्हतं. एकदा सरांचा वर्कशॉपचा फेसबुकला ॲड बघितली आणि वन डे वर्कशॉपची ॲड मी सरांची जॉईन केली. तेव्हा मला सरांच्या वन डेच्या वर्कशॉपमध्येच कळलं की किती जबरदस्त त्याच्यामध्ये पॉवर आहे सरांच्या शिकवण्यामध्ये. आणि मग मी हा 4 डेचा सेमिनार अटेंड केला आणि सरांनी जी गोष्ट सांगितली, एक एक गोष्ट, एक एक गाईडलाईन, माइंडसेट असू दे, स्पिरिच्युअल असू दे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बिझनेससाठी फार आवश्यक असतात. नुसतं बिझनेस काय आहे हे समजून चालत नाही, तर त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून बिझनेसला पुढे कसं न्यायचं हे सरांनी इतक्या चांगल्या प्रकारे आमच्यासारख्या म्हणजे काहीच न येणाऱ्या लोकांना, आणि ते पण दुसरी गोष्ट, ते पण एकही त्याचं कॉस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये, एकही रुपया न घेता सरांनी हे त्यांच्याकडचं नॉलेज, आणि त्यांनी हे वाचून आम्हाला नॉलेज दिलेलं नाही आहे, त्यांनी ते स्वतः अनुभवून जे नॉलेज त्यांना मिळाले ते त्यांनी आम्हाला दिलं. आणि म्हणून आम्हाला ते इतक्या चांगल्या पद्धतीने कळलं. प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी ते नॉलेज घेतलं आणि आम्हाला दिलं. आणि म्हणून हे नॉलेज आम्हाला इतक्या साध्या सोप्या गोष्टीमध्ये फटाफट ते आमच्या डोक्यात गेलं आणि अगदी आम्हाला असं वाटलं की नाही, आत्ता ह्या पॉईंट आहे आणि हेच खरे आमचे गुरु आहेत. आणि या गुरूंना माझा मनापासून वंदन. मी सगळ्यांना सांगू शकते की नक्कीच जर तुम्हाला खरं बिझनेस काय आहे, स्पिरिच्युअल, माइंड आणि सगळ्या गोष्टीने जर जाणून घ्यायचं असेल तर एकच कोच आहेत, मिस्टर देवीदास नायकरे सर. थँक्यू. यहाँ का सफ़र बताएंगे कुछ? बहुत ही सुनहरा रहा, बहुत अच्छा लगा, और यहाँ आकर ये सफ़र जो है और भी अच्छा और भी हसीन हो गया. ये यहाँ पर जो रखा है, वेन्यू जो रखा है, बड़ा ही खूबसूरत है और मुझे बहुत खुशी है यहाँ पर आकर के. मैं देवीदास जी का शुक्रिया अदा करता हूँ और मेरे दोस्त पुनीत खरे जिन्होंने मुझे यहाँ पे इनवाइट किया है इनके थ्रू, इनके लिए मेरे बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. और जिस तरह से मैंने देवीदास जी से बात किया है और जो विज़न है इनका, है ना, बिजनेस को लेकर के और आप सब लोगों के लिए लेकर के बहुत ही बड़ा विज़न है. मतलब सेल्फ एम्प्लॉयमेंट से लेकर के आपके अपना खुद का मालिक, अपनी खुद की फैक्ट्री, और अगर हम इस तरह से आगे चलें तो हम तो तरक्की करेंगे, हमारा देश भी और आगे बढ़ेगा. तो ये विज़न, और ये जब मैंने इनसे बात की थी क्या भैया किस वजह से लाया जा रहा है, मुझे क्या है, सब्जेक्ट क्या है और क्या है, तभी उन्होंने मुझे, पुनीत ने कहा था, तो मुझे बहुत खुशी हुई थी कि चलो इस तरह के इवेंट हम लोग और दूसरे बहुत सारे इवेंट करते रहते हैं. एज एन एक्टर हम लोग यहाँ वहाँ जाते रहते हैं, लेकिन ये बड़ा इंटरेस्टिंग मुझे लगा. मेरा ख्याल है कि हर एक के लिए होता है. तो बच्चा जब पैदा होता है तो उसके गुरु जो हैं वो माता पिता होते हैं, फिर वो स्कूल जाता है, वहाँ उसको गुरु मिलता है, फिर वहाँ से निकलता है, फिर उसको, तो ज़िंदगी के हर क्षेत्र में, हर जगह हमें कहीं ना कहीं गुरुओं की ज़रूरत पड़ती है, सही गाइडलाइंस की ज़रूरत पड़ती है. और इसी तरह हमारे देवीदास ग्रुप ऑफ कंपनी जो मैनेजमेंट इंस्टीट्यूट इन्होंने जो खोला हुआ है, एक बहुत बड़ा विज़न लेकर के इन्होंने शुरुआत की है और ये बहुत ही अच्छा है. मैंने तो, मुझे ज़्यादा जानकारी नहीं थी, लेकिन थोड़ा बहुत जो मैंने समझ पाया हूँ तो उससे मैं आपको, इसके लिए मैं इनको शुभकामनाएँ देता हूँ, बधाइयाँ देता हूँ. और आप लोगों को भी यहाँ पर आने के लिए बहुत बहुत शुक्रिया. और देवीदास ग्रुप कंपनी की ओर से मैं आप सबका वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. थैंक यू वेरी मच. पहले तो सबसे पहले मैं सर का यहाँ पे स्वागत करता हूँ कि ये हमारे लिए यहाँ पे आए. हम सब की तरफ से और हमारा देवीदास ग्रुप ऑफ कंपनी की पूरा फैमिली की तरफ से इनका मैं यहाँ पे अभिनंदन करता हूँ कि हमें कुछ मतलब होते ना, देखो कोई भी बिजनेसमैन होता है, उसको वो बहुत तकलीफ़ में काम करता है, बहुत सारा सेक्रीफाइस करता है, बहुत सारा तकलीफ़ उठा के कुछ काम करता है अपने खुद के लिए, अपने परिवार के लिए, अपने समाज के लिए, अपने देश के लिए, लेकिन उनको कुछ ऐसे अप्रिशिएट कोई नहीं करता है. आपण मराठीमध्ये म्हणतो की शाबासकीची एक थाप, तर ऐसा कोई करता नहीं है. तो सर हमारा मान रख कर यहाँ पर आए
और हम सभी लोगों को एक मोटिवेशन देने के लिए आए, मोटिवेट कर रहे हैं। और मोटिवेशन जो मिलेगा, मैं समझता हूँ कि सारे लोग एक नई उम्मीद के साथ वो एक नया मोटिवेशन लेके आगे बढ़ सकेंगे और अपने बिजनेस में तरक्की कर पाएंगे। तो फिर से एक बार सर का बहुत बहुत स्वागत यहाँ पे, और थैंक्स कहना चाहूँगा सर को हमारी कंपनी की ओर से। यहाँ पे जो है वो कोई भी फील्ड से आ सकता है, मतलब जो बिज़नेस करते हैं वो तो आ ही सकते हैं, और जो बिज़नेस नहीं कर रहे लेकिन उनको बिज़नेस करना है वो लोग आ सकते हैं। या फिर बहुत सारे लोग होते हैं जो बिज़नेस नहीं करते हैं या फिर बिज़नेस करना भी नहीं है, लेकिन थोड़ा सा लाइफ से डिस्ट्रैक्ट हो चुके हैं, डिप्रेशन में जा चुके हैं, उनको कुछ समझ में नहीं आ रहा था, गोल क्लैरिटी नहीं है, क्या करना है लाइफ में आगे क्या करना है ये उनको नहीं समझ में आ रहा है। तो ऐसे सारे लोग यहाँ पे आ सकते हैं, क्योंकि मैं ना यहाँ पे सिर्फ बिज़नेस कोचिंग करता हूँ, तो यहाँ पे माइंड से लेके पूरा माइंड, हेल्थ और हैप्पीनेस, रिलेशनशिप, इन सभी चीज़ों के ऊपर मैं यहाँ पे काम करता हूँ। क्योंकि ये मैं समझता हूँ कि खाली बिजनेसमैन का खाली बिजनेस करना नहीं है, तो उन्होंने अपना जो प्रोफेशनल लाइफ है और अपना पर्सनल लाइफ है उसको बैलेंस करके चलना है, तब जाके एक बिजनेसमैन सफल इंसान बन सकता है। तो इसके लिए मैं यहाँ पे जो भी प्रोग्राम मैंने डिज़ाइन किया है वो हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हैप्पीनेस, पीस ऑफ माइंड और बिजनेस का सक्सेस कैसे पाना है इसके ऊपर पूरी तरह से डिज़ाइन किया हुआ है। तो यहाँ पे कोई भी आके अटेंड कर सकता है। तो एक दिन का है, 4 दिन का है? एक्चुअली मेरा ये प्रोग्राम ज़्यादा दिन का है, 4 दिन में भी कवर नहीं कर पाता हूँ, तो 4 दिन में मैंने इसको सेट किया है क्योंकि यहाँ पे प्रोग्राम का स्टार्ट होता है 5 बजे सुबह और रात को 10-11 बजे तक प्रोग्राम चलता है। मतलब 6-7 दिन का टॉपिक हम लोग कैसे करके 4 दिन में ख़त्म करते हैं। तो 4 दिन का ये रेसिडेंशियल प्रोग्राम रहता है। सम्मान किया था कि यस, तो सर के हाथ से हम लोग सम्मान करने वाले हैं जो लोग एंटरप्रेन्योर जो है, जो अपने लाइफ को लेके सीरियस है, लाइफ में आगे बढ़ने के लिए सीरियस है, जो लाइफ में कुछ बड़ा करने के लिए, एक बड़ा मुकाम को हासिल करने के लिए सीरियस है, ऐसे लोगों का कुछ हम सम्मान करने वाले हैं। दूसरा कि मेरा आपसे सवाल है, जैसे देवीदास जी माइंड ट्रेनिंग है, पीस ऑफ माइंड और बाकी जो विल पावर है, सारी चीज़ें बिजनेस में नेसेसरी होती है। सेम तरीके से एक्टिंग की फील्ड में भी एक एक्टर को सारी चीज़ें नेसेसरी होती है। विल पावर है, उसके साथ में मेंटली, क्योंकि बहुत सारे प्रेशर्स होते हैं, तो इससे उभरने के लिए अभी आपने भी कोई ट्रेनिंग या आपके भी कोई गुरु रहे तो आपसे अप्रिशिएट किया? डेफिनेटली जैसे मैंने कहा कि हर फील्ड में, हर क्षेत्र में आपको गुरुओं की ज़रूरत पड़ती है, हर जगह आपको गाइडलाइन की ज़रूरत पड़ती है। हम लोग की आपने देखा होगा, इंस्टीट्यूट देखा होगा पूना इंस्टीट्यूट में, हमारे इंडिया का इतना बड़ा मतलब पूना इंस्टीट्यूट है एक्टिंग के लिए, और दिल्ली में देखा होगा आपने NSD है, वहाँ पर एकेडमीज़ हैं, ये है वो है, और पर्सनल भी होते हैं। मेरी अपनी पर्सनल लाइफ में मेरे अपने गुरु थे जो सिंगल थे, मिस्टर सुरेश झरका, जो अभी उनका देहांत हो गया, तो वो मुझे गाइड किया करते थे। इसलिए मैं तो कहता हूँ ना कि आप रॉ होते हैं, आप कर सकते हैं, आप में क्षमता होती है, तो लेकिन कोई आपको गाइड करने वाला बहुत ज़रूरी होता है। कि आप देखा होगा आपने, हम लोग मशवरा लेते हैं, यहाँ जाते हैं वहाँ जाते हैं, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, तो वो बहुत ज़रूरी होता है एक गुरु का होना। मैं भी ठीक है, मैं एक्टर था, लेकिन मैंने यहाँ पे 6 महीने की मैंने ट्रेनिंग ली है एकेडमी में, नेशनल एकेडमी ऑफ फिल्म्स एंड टेलीविज़न बॉम्बे में, वहाँ पे मैंने लिया। उसके बाद मैंने थिएटर लिया, थिएटर में गुरु मेरे मिले। तो ये कहीं ना कहीं आपको सहारे की ज़रूरत होती है। आप में बहुत कुछ होता है, लेकिन क्या है उसको निकालने वाला होना चाहिए। तो आप करना चाहते हैं बहुत कुछ, जैसा कि देवीदास जी ने कहा, लेकिन आपकी समझ में नहीं आ रहा, आप कंफ्यूज हैं, आप में कॉन्फिडेंस नहीं है, तो वो कॉन्फिडेंस, वो सारी चीज़ें आपको यहाँ से मिलती है, गुरुओं से मिलती है, एकेडमीज से मिलती है, इंस्टीट्यूट से मिलती है। तो इसलिए बहुत ज़रूरी है आपकी लाइफ के लिए, आपको सही रास्ता दिखाने के लिए। तो हमारे साथ भी ऐसे हुआ, एक्टिंग में भी हमारे साथ ये हुआ, हमने एकेडमी किया, हमको गाइड किया गया। एक हमारे पास जब हम एक्टिंग करते हैं तो डायरेक्टर होता है जो बताता है कि साहब मैं ये चाहता हूँ, ऐसा चाहता हूँ। वो एक्टर कर सकता है, लेकिन उसको मालूम नहीं होता कि मैं क्या करूँ, बट डायरेक्टर क्या बताएगा कि यार तुम ये करोगे तो ये सही हो जाएगा, ये तुम्हारी एक्टिंग सही हो जाएगी, ये सीन सही हो जाएगा। तो हमको भी एक डायरेक्टर की ज़रूरत होती है। अब ऐसा तो नहीं है कि हम एक्टर हैं तो गए कैमरे के सामने अपनी लाइन बोल दी है, नहीं, डायरेक्टर इज़ देयर बिहाइंड द कैमरा, जो देख रहा है, जो बता रहा है कि भैया ये है, ऐसा करना है आपको, तब जाके बात बनती है। मुस्तफा अभी हाल फिलहाल में एक फिल्म आई है संजय की, जहाँ पे आपका भी काम काफ़ी बढ़ा जा रहा है, क्या कुछ कहना चाहेंगे? फिल्म काफ़ी अच्छी चल रही है और आपका काम करने का वो कैसे रहा संजय के साथ? बहुत अच्छा रहा मेरा, जैसे कि आप जानते ही हैं, सनी देओल के साथ मैंने 3-4 फिल्में कर चुका ऑलरेडी। गदर 1, गदर 2 काफ़ी बड़ी हिट हुई थी। तो ये फिल्म एक जाट जो है, ये
साउथ वालों ने बनाई है, उसका डायरेक्टर भी साउथ इंडियन, उसको नाम भी याद नहीं, आई एम सॉरी, बट उन्होंने मुझे कॉल किया था एक रोल के लिए कि भाई सारे के सारे जो इसमें पुलिस में है वो सारे के सारे करप्ट हैं, नेगेटिव रोल है, लेकिन एक ही कैरेक्टर है जो पॉजिटिव है, जो उसको लाइक करता है, सनी देओल को लाइक करता है और उसका सपोर्ट करता है। वो रोल मुझे मिला, हैदराबाद में हमने जाके शूट किया। मैं अभी फिल्म देख नहीं पाया हूँ फ्रैंकली स्पीकिंग, लेकिन मैंने डबिंग की। हाँ, लेकिन वो फिल्म की तारीफ बहुत है और काफ़ी सराही जा रही है उसके लिए। थैंक यू वेरी मच। मैं चाहूँगा कि जो भी फिल्म बनती हैं, सिर्फ जाट ही नहीं बल्कि और भी शायद जितनी भी फिल्में बनती हैं सब चलें, तो वो जब चलें तो जब फिर इंडस्ट्री चलती है और इंडस्ट्री में काम करने वालों का घर भी चलता है। तो बस बात वही बनती है कि भाई हमको सीरियसली काम करना है और सही गाइडलाइन हमको अगर मिल जाए, सही रास्ता मिल जाए, सही रास्ता दिखाने वाला मिल जाए, तो हमारे लिए मंजिलें हमारी आसान होती हैं। टाइम मैनेजमेंट को लेकर अगर कुछ कहना चाहे तो टिप्स है, जैसे कई सारे जिन्होंने भी कहा ज़्यादातर लोग टाइम मैनेजमेंट को लेकर बहुत उनका टाइम का इश्यूज होता है, उस बारे में अगर कुछ सलाह देना चाहें आप। टाइम मैनेजमेंट जो होता है ना, वो बहुत इंपॉर्टेंट है हर एक व्यक्ति के लिए, क्योंकि लोगों को क्या लगता है कि बस क्या 1 मिनट जा रहा है, लोगों को लगता है 1 मिनट जा रहा है, 1 सेकंड से क्या होगा, 1 घंटे से क्या होगा। तो लोगों को पहले ये समझना है कि 1-1 सेकंड मिलके 1 मिनट बनता है, 1-1 मिनट बन के 1 घंटा बनता है, और 1 घंटे से 24 घंटा बनता है, 1 दिन बनता है, और ये 1-1 दिन करके 1 साल बनता है। अगर आप 1-1 मिनट, 1-1 सेकंड, 1-1 घंटा कहीं पे गवा दोगे, ऐसे ही उसका वैल्यू नहीं करोगे, तो ये दिन कब चले जाते हैं कब पता नहीं चलता है। देखो कभी मतलब बहुत सारे एग्जांपल हैं ऐसे कि ऐसे लगता है कभी कभी कि अभी 4 दिन पहले हुआ है, ऐसे लगता है कुछ हुआ है 4 दिन पहले हुआ है, 1 महीना पहले हुआ है, लेकिन एक्चुअली वो 1 साल बीत चुका होता है, हमें पता ही नहीं होता, हमें लगता है कि अभी हुआ है। तो क्या है, ये टाइम जो है ना, ये किसी के लिए रुकता नहीं है, तो इसका कदर करेंगे, वैल्यू करेंगे और इसको सही तरीके से इस्तेमाल करेंगे अपने करियर के लिए। ऐसे कौन सा हम काम कर रहे हैं जो अपना गोल पूरा कर रहे हैं हम लोग, तो वही काम करना है। लोग अब बहुत डिस्ट्रैक्ट हो रहे हैं सोशल मीडिया की तरफ, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टा, यहाँ पे रील्स देखने के लिए बहुत सारा समय गंवाते हैं और अपना जो गोल है, विजन है, उसको पूरा नहीं कर पाते हैं। तो इसके लिए टाइम का कदर करना बहुत ज़रूरी है। तो आज कहाँ से लोग आए, अभी ऑल ओवर महाराष्ट्र से लोग आए हैं, नागपुर से आए हैं, कुछ लोग नासिक से आए हैं, कोल्हापुर से आए हैं, सांगली सातारा से आए हैं, कुछ लोग यहाँ पे अपना औरंगाबाद मतलब छत्रपति संभाजी नगर से आए हैं। तो ऑल ओवर महाराष्ट्र से लोग आए हैं यहाँ पे। थैंक यू वेरी मच, थैंक यू जेंटलमैन। हाँ क्या कुठे प्रपल सर, कुठे? अप्रतिम आहे आणि ते आपल्या जे ध्येय आहे की माझं प्रत्येक व्यवसायामध्ये एक ध्येय आहे की बाबा ॲक्वा क्लिअर सोल्युशनच्या माध्यमातून 2030 पर्यंत 10 लाख लोकांना स्वच्छ पाणी महाराष्ट्रातल्या स्वच्छ लाख लोकांनी स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, त्यांच्या घरी आजार दूर झाले पाहिजे, त्याचं कुटुंब निरोगी राहिले पाहिजे, त्यांना कमी पैशामध्ये कमी बिझनेस कमी वेळेमध्ये वॉटर प्युरिफायर देण्याचं काम माझे ॲक्वा क्लिअर सोल्युशन कंपनी करते। ह्याच्या गायडन्ससाठी किंवा युवा करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज जर बघितलं मार्केटमध्ये बरेच तरुणांना आज जॉब नाही आहेत आणि मार्केटमध्ये व्यवसाय करायचं म्हटलं तर आज करोड रुपये लागतात। हे करोड रुपये सर्वसामान्य करोड रुपये लाख रुपये लागतात, हे सर्वसामान्य व्यक्तीला नाही आहेत। ह्या व्यक्तीने येणाऱ्या काळामध्ये महागाई वाढते, तसा पगार वाढत नाहीये। हे आपल्या महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कसं इन्कम जनरेट झालं पाहिजे हे युवा करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करतोय। त्याचबरोबर आमचं हॉटेल आहे किंवा लेडीज वेअर आहे, ह्याचं हे पूर्णपणे गायडन्स आदरणीय देवीदास सर हे देतात। हे खूप अभिमान वाटतो देवीदास कंपनी ग्रुप ऑफ कंपनीजवळ मला काम करून। धन्यवाद, थँक्यू। या सेमिनारमधून आज मला हेच कळलं की आज आपलं टार्गेट कसं असलं पाहिजे, आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, आपला फोकस कसा असला पाहिजे आणि ते पण क्लिअर कसा असला पाहिजे, या माध्यमातून हेच आम्हाला आज या सेमिनारमधून कळालं। थँक्यू सर। नमस्कार,
बऱ्याच ॲक्टिव्हिटी मला बघायला मिळाल्या. देवीदास सरांचं जे आहे हे फास्ट ग्रोथ आणि रिस्क घ्यायची त्यांची फार तयारी आहे आणि इतरांना मदत करायची त्यांची एक नियत चांगली आहे. त्याच्यासाठी थँक्यू. मैं नई मुंबई वाशी से आया हूँ और मैंने बहुत सारे टाइप के बिज़नेस किए मेरी मतलब 40 साल की एज में, और मुझे हर बार ना मुझे सिस्टम नहीं मालूम होते ना मुझे हर टाइम मुझे फेलियर और निराशा ही हाथ लगी है. मतलब थोड़ा सा ग्रो करने के बाद फिर स्टक हो जाते थे, समझ में नहीं आता तब इसके आगे करना क्या है. तो फिर धीरे धीरे मैं पिछले 1 साल से 1.5 साल से मैंने पूरा सब कुछ बंद कर दिया, क्लोज़ कर दिया. मतलब पहले अब मैंने जब स्टडी के बाद मैंने बिज़नेस करना जॉब करना सब चालू किया था. फिर बाद में मुझे ऐसा रियलाइज़ हुआ कि कुछ नहीं काम का आने वाला है, क्योंकि मेरा पर्सनल एक्सपीरियंस हो गया था 4-5 बिज़नेस में. तो मैं बोला कि मैं पहले इसके बाद पहला काम करूँगा, सीखूँगा, और सीखने के लिए मुझे अगर 1-1.5 साल देना पड़ेगा ब्रेक तो मुझे चलेगा. मुझे उसकी वजह से बहुत फाइनेंशियल प्रॉब्लम्स भी बहुत आए, बहुत डिफ़िकल्टी हुई लाइफ को. मतलब 1 साल बिना पैसे के कैसे सर्वाइव करना है, लेकिन कुछ न कुछ अलग अलग सोर्सेज से पैसे कमा के दिन बिताए. फिर अभी एक चीज़ रहती है कि कौन बेस्ट है, कौन बेटर है. मैं इसके पहले 4-4, 5-5 कोचेस के पास गया, तो वहाँ पे एक कोचेस सब बढ़िया ही होते हैं, कोई गलत नहीं होता है, लेकिन हम कहीं नहीं सेट बैठ पाते उनके उसमें. तो लाइफ को सीखते बहुत सारा इम्प्लीमेंट हुआ. मैं पहले थोड़ा हेल्दी भी था और दिमाग पे भी बहुत ज़्यादा लोड लेता था, ओवर थिंकिंग करता था. तो सब धीरे धीरे सीखते वो सब चीज़ें बैलेंस हुई, बॉडी बैलेंस हुआ. एक तो जो सीखने की इच्छा जागृत हुई ना, वो बहुत बड़ी इच्छा है, ये सबके पास नहीं होती है. हर बिजनेसमैन सोचता है ना, सर के हिसाब से हर बिजनेसमैन सोचता है कि मैं MBA हूँ, मतलब मुझे बिज़नेस आता है, जो कि किसी को नहीं आता है. बिना सीखे कोई कुछ नहीं कर सकता है. तो मेरा यही सजेशन है कि पहले आपको एक प्रॉपर गुरु लेना है. बिना गुरु के आप एक कदम आगे बढ़ोगे तो आपके लिए रिस्क है ज़िंदगी में. जब गुरु आपके पास रहेगा तो आपके सारे सॉल्यूशन आपको दे देगा. आप लाइफ में जो चाहो पाना वो आपको मिल सकता है, उसमें कोई भी डाउट नहीं रखना कि आपको नहीं मिलेगा. मैंने ये चीज़ नोटिस किया और मैंने 1-1.5 साल के लर्निंग में मुझे ये चीज़ एकदम मेरे दिमाग में फिट हो गई कि अब सीख के ही कुछ काम करना है. तो मेरे दिमाग में पूरा प्लान सेट है कि अब मुझे क्या काम करना है. और सर का जो ट्रेनिंग है वो तो एकदम ऑसम है. सर का जो हमको जो मैनुअल मिला है, जो उन्होंने आज 4 दिन के सेशन में हमको सिखाया है, अगर उसको ही हम इम्प्लीमेंट करें तो हमको 1 से 1.5 साल 2 साल तक जा सकता है. किस बिजनेस में थे आप? सर मैं फसाड बिजनेस में था. बिल्डिंग का फसाड, जो बाहर जो ग्लास होता है पूरी बिल्डिंग में, वो करता हूँ. फिर मेरा फर्नीचर का बिज़नेस था, लेकिन एक टाइम के बाद मुझे ना उसको बंद ही करना पड़ा, क्योंकि ऐसी डिफ़िकल्टी आई ना. हर बिजनेसमैन को मालूम होगा कंपटीशन का, रेड ओशन ब्लू ओशन होता है. तो मैं हर टाइम रेड ओशन में ही रहा, क्योंकि मुझे सिस्टम नहीं मालूम था. आप कुछ सीख के जा रहे हो? मैं यहाँ से बहुत कुछ सीख के जा रहा हूँ, और मैं इतना कॉन्फिडेंट हूँ कि शायद आप आने वाले 1 या 2 साल में हम फिर मिलेंगे ना, तो मैं किसी न किसी लेवल पे रहूँगा. थैंक यू. स्टार्ट मराठीत का हिंदीत? माझं नाव सूरज छजलाणी. मी नाशिक जिल्ह्यातून आलो आहे, कळवण तालुका. माझा ACRS हॉलिडेज म्हणून माझं ट्रॅव्हल बिझनेस आहे तिथं, आणि प्लस मी गव्हर्मेंट जॉब पण करतो. हां, बट आता थोडंसं चक्रव्यूहमध्ये अटकलो होतो मी, की जॉब आणि बिझनेस दोघं कसं करावं, की टाईम मॅनेजमेंट होत नव्हतं. तेवढ्यासाठी मी सरांचं 1 डेचं सेक्शन अटेंड केलं होतं, देवीदास सरांचं. तिथून एक इच्छा, थोडंसं एक पॉझिटिव्ह एनर्जी आली, की म्हटलं एकदा बघू यांचा 4 डेजचा प्रोग्राम काय बघून, आणि त्याच्यामुळे मी हा 4 डेजचा प्रोग्राम घेतला आहे. मी तर खूप काही शिकलो सर. सर्वात अगोदर मी जेवढा निगेटिव्ह होता त्याच्याहून 100 पटीने पॉझिटिव्ह झालेलो आहे. आणि म्हणजे जे पुढचे माझे द्वार असं वाटत होतं की उघडतील का नाही,
हे 4 दिवसामध्ये ते म्हणजे दुसऱ्या दिवशी उघडून गेले. रिलेशनमध्ये घ्या, हेल्थविषयी घ्या आणि मनीपासून, की एक माणसाला भीती असते ना माझ्याकडे पैसा आहे की नाही. तो विचार करतो की यार माझ्याकडे तर नाहीच आहे, काही करू का नको, होईल का नाही, मोठी जेब घेऊ का नको, स्टाफ हायर करू का नको, टीम बनवू का नको, हे सर्व कन्फ्युजन दूर झाले आणि एक डेअरिंग आली. आणि सर्वात महत्त्वाचं, मी सरांना कोच बनवून कोचच्या रूपात घेऊन घेतलं आहे की आता मी बघतो आहे की ॲक्च्युली जितके लोक सरांना कनेक्ट झाले त्यांचं ओरिजिनल ॲक्च्युली जेवढी हिस्ट्री पाहिली ओरिजिनल होती. कारण बाकीचे लोक बनवतात तसं नाही, तर जे पाहिलं ओरिजिनल होतं. आणि ते लोक जर 2-3 महिन्यात बनवू शकतात तर मला वर्ष लागला तरी चालेल, मी हा विचार केला. पण सर म्हणतात की नाही, तुम्ही ऑलरेडी स्कोपमध्ये आहेत, हम पे छोड़ दो, हम सब कर देंगे. आपण पैसे भरून हे सेमिनार अटेंड करतो, आपल्याला किती वर्क वाटतं? सर ॲक्च्युली मी पैसेच भरले नाही, सरांनी फीजच घेतली नाही, टोटली फ्री आहे. आणि आता जे मी त्यांच्याशी जुळतो आहे, एक काहीतरी गुरुदक्षिणा त्यांनी घ्यावी, ती पण ते घेत नाही, उलटं ते देतच चालले. की मी म्हणतो हा माणूस कसा आहे. मी कारण की मी याच्या अगोदर पण विवेक बिंद्रा, डॉक्टर विवेक बिंद्रा त्यांचे सेमिनार अटेंड केले, त्यांचे प्रोग्राम्स केले, पण तिथं काही सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. की तिथं त्यांनाही पाहिजे, त्याच्यानंतर ते देतील 25 ते 30 लाख रुपये त्यांची फीज. ते बघून तर म्हटलं की आपण मरून जायचं, आपण काही करू शकत नाही, आपण जे आहे त्याच्यात. पण इथं आलं सर्व उलटं की हा माणूस पैसेच घेत नाही, पण पैसे न घेता ते भरपूर काय देत आहे. आणि ते 4 दिवसात म्हणजे 1 दिवसामध्ये ते मला बऱ्याचपैकी बेनिफिट झाला. म्हटलं एका दिवसात एवढं होऊ शकतं, प्रश्नाचे उत्तर मिळालं. 4 दिवसात असं वाटतं की मी बिझनेसमॅन झालो ऑलरेडी. आणि त्याच्यात पण अजून प्लस पॉईंट आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे, माझ्यावर स्वाप टाकून द्या, मी सांगेल फक्त तेवढंच करायचं. म्हणजे एवढं कॉन्फिडन्स दिला की म्हणजे आता जे मला मी जे इन्व्हेस्टमेंट म्हणेल त्याला जी करतो आहे ती माझ्यासाठी करतो आहे. सरांनी काही 1 रुपया फीस घेतली नाही माझ्याकडून. जे आहे मला जसं डिजिटल मार्केटिंग असो, मीडिया असो, जे पण असेल मला बिझनेससाठी लागणारे वेबसाईट किंवा जे पण गोष्टी असतील, डॉक्युमेंटेशन लिगली असतील किंवा काय, ते मी माझ्यासाठीच खर्च करतो आहे. बाहेर मला ते 100 रुपयाला मिळणारी गोष्ट सरांनी ती पण मला 30-40 रुपयात करून दिली. याच्यापेक्षा मोठं म्हणजे माझं लक होतं, कदाचित मला त्यांनीच पाठवलं, एक तो विठ्ठला मला त्यांच्या रूपातून भेटला आहे. थँक्स. आमचा नंबर सर, माझं नाव सचिन महाजन आहे, मी नाशिकवरून आलो आहे. माझा सेल्स अँड सर्व्हिसचा छोटा बिझनेस आहे, इंडस्ट्रियल बिझनेस आहे. मी खूप दिवसापासून बिझनेस करतो आहे, म्हणजे मला आता 25 इयर्स कंप्लीट झालेली आहेत. हा बिझनेस करत असताना मी पैसाही कमवला आणि पैसा कमवण्याचे मला सगळे रस्ते माहिती आहेत. म्हणजे कसं कमवला पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपला ग्रोथ केला पाहिजे, हे सर्व माहिती आहे. परंतु सिस्टम माहीत नाही. आणि या सिस्टमसाठी मी प्लॅटफॉर्म शोधत होतो, तो मला मिळाला आहे. माझं नाव निलेश सुभाष कोरडे, मी नाशिकवरून आलेलो आहे. माझा बिझनेस 2000 सालापासून चालू केलेला आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी काम केलेलं आहे. पण गेल्या 1.5 वर्षापासून बिझनेस जवळपास बंद झालेला आहे. तर मग मी नवीन बिझनेसच्या शोधामध्ये होतो. नवीन बिझनेस सुरू करताना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत गेल्या. मग 1 दिवसाचं सेमिनार नाशिकमध्ये भेटलं, ते मी अटेंड केल्यानंतर मला समजलं की नाही, आपण पुढल्या 4 दिवसाच्या बिझनेस सेशनमध्ये जायला पाहिजे. पण जाण्यासाठी पैसा लागतो. पण सरांनी त्या 1 दिवसाच्या सेशनमध्ये सांगितलं का कोर्स फ्री आहे. मग म्हटलं ठीक आहे, चला जाऊन बघू. आलो तर आज इथे आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन झालो की आता असं वाटायला लागलं आपण करोडात बिझनेस करू शकतो. आणि तेवढा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास आला. हो, पण मग ज्यावेळेस सरांनी सांगितलं की हे 4 दिवसामध्ये तुम्ही शिकलं, हे फक्त 1% पण नाही आहे. तुम्ही अजून माझ्यासोबत जर जोडला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही करोडो काय अब्जाने बिझनेस करू शकता. एवढा कॉन्फिडन्स आज आम्हाला आलेला आहे. आणि ॲक्च्युअली हे देविदास सर जे करताय, ऑलरेडी त्यांचं पूर्ण सेटअप आहे, 11 कंपन्या आहे,
ते ऑलरेडी करोडो रुपयामध्ये पैसा कमवत आहे. हे काम उलटं गव्हर्नमेंटने करायला पाहिजे होतं. हे मी तुमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला सुचवू शकतो की ते आज एक प्रायव्हेट सेक्टरमधला प्रायव्हेट व्यक्ती जनतेसाठी करत आहे. ही खूप मोठे विशेष आणि महत्त्वाची बाब आहे. थांबतो. माझं नाव जयदीप पाटील, मी नगरहून आलो आहे. माझा पॅथॉलॉजी लॅबचा व्यवसाय आहे. गेल्या 5 वर्षापासून मी नगरमध्ये करतो आहे. कोविडमध्ये जो बिझनेस चालू होता माझा तो असाच झाला. म्हणजे दादरवर उतरलेला माणूस डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जातो आणि गाडीतून बाहेर निघतो, तसा झाला. पण कोविड संपल्यानंतर जो मागे लागलं म्हणजे ओटी आली, तसा धंदा रिव्हर्स झाला आणि खूप बिझनेसमध्ये अडचणी येत गेल्या. जसं पहिला बिझनेस होता तसं नव्हता, अडचणी बिझनेस मी हा काहीतरी पाहून गेला होता आणि सिस्टम नसल्यामुळं बिझनेस होत नाही, त्यामुळे नैराश्य येत चाललं होतं. एका सोशल मीडियाच्या माध्यमातून देवीदास सरांचं मी हे पाहिलं आणि त्याला 1 दिवसाच्या प्रोग्रामसाठी मी पुण्यात जॉईन केलं होतं. त्या पुण्यात जॉईन केल्यानंतरच त्यांनी ते सिस्टम सांगितलं की बिझनेस हा पाहून करायचा नसतो, शिकून करायचा असतो. आणि ते मला रिअलाईज झालं. कारण काय आहे की मी सगळ्यांचं पाहून चाललो की रोज दुकान उघडायचं आणि बसायचं, गिऱ्हाईकाची वाट पाहिजे. पण गिऱ्हाईक असं कधी येणार नाही आहे किंवा आपल्याला पैसे द्यायला. ते आपल्याला निर्माण करायला लागणार समोरच्याची गरज ओळखून. आणि हेच मला शिकायला मिळलं. गेल्या 4 दिवसापासून आम्ही इथं शिकतो आहे की त्यांनी अध्यात्मातून आपला बिझनेस कसा डेव्हलप करायचा हे शिकवलं आम्हाला. आजपर्यंत मी अध्यात्म फक्त पाहत होतो की मनशांतीसाठी पोथी वाचायची, भगवद्गीता वाचायची, फक्त श्लोक वाचले. पण त्याचा खरा मतितार्थ काय होता तो आज इथं रिअलाईज झाला. निसर्ग आपण काय द्यायचा प्रयत्न करतो आहे, आपण त्याला थँक्स म्हणायला पाहिजे. आपण देतोय का? नव्हतं देत आत्तापर्यंत. आपण कुणाचं तरी ज्यांनी मदत केली त्याला थँक्स जर दिलं तर त्याचे जे ब्लेसिंग निघतात त्याने आपल्याला पण शांती मिळते आणि समोरच्याला पण बरं वाटतं. आणि हा कुठेतरी प्रयत्न देवीदास सरांनी केलेला खूप छान आहे. आणि दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाचं की हे ज्या गोष्टी करायला लागतात, इथे येणारे सगळे जे लोक आहेत हे सगळे अडचणीत सापडलेले आहेत. पैसा नसताना लोक इथं आलेत, म्हणजे सगळे अडचणीत असलेलेच लोक आलेत की ज्यांचा बिझनेस वेल नोन चालला आहे ते तर आलेच नाही आहेत. तर इथं आल्यानंतर कळलं की आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे कुठं, चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पाथवर जाऊन आपण इन्व्हेस्टमेंट करतो पण त्याचं रिटर्न्स काही येत नाही. आज या ठिकाणी रिअलाईज झालं की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, ॲडव्हर्टायझिंग कुठं करायची आणि आपला बिझनेस कसा ग्रो करायचा हे त्यामधून आम्हाला कळलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. रेडी. नमस्कार, माझं नाव समीर आंबेकर, मी नाशिकवरून आलेलो आहे. तर माझ्या बिझनेसच्या जर्नीविषयी मला थोडंसं सांगायचं होतं. गेल्या 20 वर्षापासून बिझनेस करतो आहे. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाने पैसा कमवला, तसा मी देखील कमवला. परंतु एक मनामध्ये आग होती की मला मोठं काहीतरी करायचं आहे. तर मी तसा विचार करून प्रयत्नांना सुरुवात केल्यानंतर 2-3 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या टाकल्या. माझ्या नातेवाईकांच्या सहकार्याने, काही मित्रांच्या सहकार्याने. परंतु सक्सेस हवा तसा नाही मिळाला. त्यामध्ये फेल झाल्यानंतर आणि कोविडमध्ये माझे होते ते बिझनेस पूर्णपणे बंद झाले, ठप्प पडले. त्यामुळे पूर्णपणे मी निगेटिव्ह झालेलो होतो. परंतु जसं मी सरांचा 4 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला तेव्हापासून तर आत्तापर्यंत माझ्या मनात जे निगेटिव्ह नावाचं भूत, एक भीती जी बसली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. त्याच्यामुळे मी सरांचा आभार कसे व्यक्त करू, माझ्याकडे शब्द नाही आहे अक्षरशः. आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी, शिकवण्याची एक पद्धत आणि त्यात ती स्पिरिच्युअल, हे फार महत्त्वाचं आहे. कारण मी ज्यावेळेस सरांची ॲड बघितली FBला, त्याच्यावर बिझनेस भरपूर होते, बिझनेस ट्रेनर भरपूर होते. पण स्पिरिच्युअल बिझनेस ट्रेनर ही जे शब्द हे पहिल्यांदा मी बघितले, वाचले आणि मी त्यांच्याकडे खेचला गेलो. कारण मी पण फार स्पिरिच्युअल आहे. मला देवाचं पूजा अर्चा वगैरे करायला फार आवडते आणि मी त्यांच्याबरोबर जोडले गेलो. आणि स्पिरिच्युअलिटी काय असते
आणि ती बिझनेसमध्ये तिचा कसा वापर करून आपण कसं आपला ग्रोथ करू शकतो हे मला देवीदास सरांमुळे आज समजलं. त्यामुळे देवीदास सरांचे, त्यांच्या टीमचे आणि मीडियाचे देखील मी आभार मानू इच्छितो. खूप 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 धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार सर. सर मी मुंबईतून, माझं नाव अनंत करंडे. मी 2008मध्ये मानकी आर्ट्स ही कंपनी मी स्थापन केली. आज माझ्या GSTच्या 2 कंपनी आहेत, मुंबई आणि नवी मुंबई MIDCमध्ये. माझी इंडस्ट्रियल सेक्टर गार्मेंट इंडस्ट्री आहे. माझं प्रोडक्ट असं आहे की मी पॉवर ब्रँडसोबत 2008पासून मी काम करतो. माझी पॉवर ब्रँड स्पायकर, मुफ्ती, जसे बिग बाजार, लाईफस्टाईल, रिलायन्स ह्या ब्रँडसोबत मी काम करून एक नवीन इनोव्हेट्स करतो आहे. आज मी इको पासपोर्ट हे प्रोडक्ट्स, जसं युरोप एक्सपेक्ट प्रोडक्ट मी आज तयार करून मी पॉवर ब्रँडसोबत काम करतो आहे. आज ह्याच्यापासून मी बरेच कोर्स मी ऑलरेडी करत आहेत. मी सरांकडे आणल्यापासून मला एक वेगळं शिकायला भेटलं ह्या ठिकाणी, की विशेष म्हणजे असं आहे की जेव्हा आज गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये बरेच काही प्रॉब्लेम्स असतील, काही चॅलेंज असतील, काही थ्रेड असतील, त्याच्यामुळं एक हर अंतःकरण डिस्टर्बमध्ये आहे आणि त्या डिस्टर्बमधून तो डिप्रेशनमध्ये जातो आहे. मी आज आपल्या माध्यमातून या सर्व गार्मेंट इंडस्ट्रीला एक सजेस्ट करतो की सर एक नॅचरलपासून एक एनर्जी एक्सेप्ट करून आपला कॉन्फिडन्स कसा वाढवणं, ते कंट्रोल कसं करणं, आणि हे आज मी खूप शिकलो आणि हे खूप जरुरी आहे. त्याच्यामुळं मला एक माझ्या इंडस्ट्रीला एक आपल्या माध्यमातून एक सजेस्ट करायचं वाटतं की जसं पूर्वी ब्रिज बनवताना प्रभू रामचंद्राने एक निसर्गाची पूजा करून एक निसर्गाची एनर्जी क्रिएट केली आणि आपल्या टीममध्ये एक एनर्जी क्रिएट करून त्यांनी सक्सेसफुल केलं. सर मला हे वाटतं की सर ह्याच्यामध्ये एक वेगळं शिकण्यासारखं आहे आणि खरोखर आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आहे. तर मी एक प्रार्थना करतो की या संदेशापासून यांच्या माध्यमात येऊन आणि जे काही डिप्रेशन असतील, काही लोक डिप्रेशनमध्ये असतील, तर मी बिलीव्ह करतो की हे डिप्रेशन फ्री होईल, असं मी एक संदेश पाठवतो माझ्या गार्मेंट इंडस्ट्रीला. थँक्यू व्हेरी मच.